नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपला अपूर्णांक हा चॅप्टर चालू आहे। पहिली अपूर्णांकाची कन्सेप्ट बघितली, अपूर्णांकामध्ये व्यवहार्य अपूर्णांक बघितला, दशांश अपूर्णांक बघितला, पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघितला, मग त्याच्यानंतर बेरीज बघितली, अपूर्णांकाची वजाबाकी बघितली, अपूर्णांकाचा गुणाकार पण बघितला आणि काल आपण अपूर्णांकाचा भागाकार पण बघितला। आणि हा आजचा जो लेक्चर आहे मित्रांनो, हा अपूर्णांकाचा शेवटचा लेक्चर असेल आणि या लेक्चरमध्ये मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारतात। आणि हा जो पूर्ण आता 1 तासचा लेक्चर असणार आहे, या 1 तासच्या लेक्चरमध्ये इथून तुम्हाला 100% कोणतीही पोलीस भरती प्रश्नपत्रिका काढा, याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिसणारच आहे या आजच्या लेक्चरवरती फक्त बरं का। अपूर्णांकावरती तुम्हाला कोणतीही प्रश्नपत्रिका काढा, 2 ते 3 प्रश्न तुम्हाला हमखास मिळतात। तर हा टॉपिक व्यवस्थित करा। आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारतात बघा, लहान मोठेपणा विचारतात आपल्याला, जसं 2/3 आहे, 9/8 आहे, 11/7 आहे आणि सर 13/6 आहे। मग आपल्याला विचारतात याच्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, सर्वात लहान अपूर्णांक कोणता, किंवा या अपूर्णांकाला चढत्या क्रमाने लिहा, या अपूर्णांकाला उतरत्या क्रमाने लिहा, असं आपल्याला प्रश्न विचारतात। आता ही कन्सेप्ट काय आहे, हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण बघितला तर याच्यानंतर कोणताही गणित अवघ्या तुम्ही 15 ते 20 सेकंदामध्ये सॉल्व करणार, ही माझी गॅरंटी आहे। फक्त व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, कारण की हे शेवटपर्यंत बघा हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण की आपण काय करतोय बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत जातोय। मग आता तुम्ही काय करता, बेसिकमध्ये 5 मिनटं व्हिडिओ बघता, 5 मिनटं व्हिडिओ बघितलं तुम्हाला असं वाटतं की आम्हाला सर बेसिक येतं, काही नाही या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओच्या एंडिंगला शेवटी आपण ॲडव्हान्स उदाहरण घेत असतो आणि ते ॲडव्हान्स उदाहरण तुम्हाला येत नाही आणि ॲडव्हान्स उदाहरणच तुम्हाला यायला पाहिजे। ॲडव्हान्स उदाहरण जर आले तर मुलांपेक्षा तुम्ही एक पाऊल पुढे असता, ठीक आहे। तर व्हिडिओ A to Z शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओतून फायदा होईल। नाहीतर तुम्ही पहिले 5 मिनटं 7 मिनटं व्हिडिओ बघितले की असं तर हे तर आम्हाला समजतं। तर पहिले सोपेच उदाहरण घेतो आपण, पहिले सोपे उदाहरण, मग आपण बेसिक कळायला पाहिजे ना। बेसिक एकदा तुम्हाला कळालं की मग शेवटी ॲडव्हान्स उदाहरण असतात, ठीक आहे। चला आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला 4 नियम असणार, नियम 1, नियम 2, नियम 3 आणि नियम 4। हे 4ही नियम जर व्यवस्थित तुम्ही पाठ केले, हे व्यवस्थित लक्षात ठेवलं तर याच्यावरती बाहेर प्रश्नच जाणार नाही। कोणताही प्रश्न लहान मोठ्यावरती प्रश्न आला की तो तुम्हाला प्रश्न टॅकल होईल, ही माझी गॅरंटी, ठीक आहे। चला आता याच्यावरती सर प्रश्न कसे विचारतात बघा। पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटमध्ये लिहा नियम पहिला असेल ह्यावरती आणि त्याच्यामध्ये हा नियम लिहा। पहिले काय आहे, अंश समान असतील तर जो छेद मोठा, काय आहे ते, अंश समान असतील तर जो छेद मोठा तो व्यवहार्य अपूर्णांक काय सर, लहान। जो छेद लहान तो व्यवहार्य अपूर्णांक काय सर, तर तो व्यवहार्य अपूर्णांक मोठा। म्हणजे लहान तो मोठा होईल आणि मोठा तो लहान होईल, इथं आहे ना। जो छेद मोठा, जो छेद लहान तो मोठा आणि छेद मोठा तर तो लहान होतोय, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे। हे व्यवस्थित लक्षात ठेवा, नाहीतर याला तुम्ही असं लिहू शकता, अंश हे समान, अंश समान असेल तर काय आहे व्यवहार्य छेद, आता छेद मोठा तो काय असेल, लहान असेल ना, तो व्यवहार्य अपूर्णांक लहान होतो आणि छेद लहान तो व्यवहार्य अपूर्णांक काय सर, तर मोठा। म्हणजे उलटसुलट समजा, मोठा तो लहान होतोय, लहान तो मोठा होतोय। म्हणजे आपल्याला याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारतात ते सांगूया। हे मी तुम्हाला सांगितलं की ही डेफिनेशन कशी पाठ करायची आहे ते। आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात बघा। पहिले एक्झाम्पल बघा, समजा 4/3 आहे बरोबर, 4/2 आहे, 4/3 आहे आणि 4/5 आहे। आता हा आपल्याला प्रश्न आहे आणि याच्यावरती आपल्याला विचारतात की सर याच्यातला सर्वात लहान अपूर्णांक कोणता। आता सर 4/3, 4/2, 4/3 झालं ना, इथे पण याला 4/6 करा, याला 4/6 करा, म्हणजे सर्वात मोठा व्यवहार्य अपूर्णांक कोणता। आता असा आपल्याला प्रश्न असतो बघा। आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात की सर्वात लहान अपूर्णांक कोणता किंवा सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, ते कसं काढायचं आहे तुम्ही हे 2 सेकंदामध्ये काढणाऱ्याचं उत्तर बघा। पहिले आपलं काय आहे, अंश समान बघायचे आहे। सर याच्यामध्ये मला सांगा अंश समान आहेत का, हो सर
4 4 4 आणि 4 म्हणजे अंश समान आहेत. या गणितामध्ये अंश समान आहेत ना, आणि हेच आपण नियम पहिलाच बघतोय. अंश समान असतील तर जो छेद मोठा तो व्यवहार्य पूर्णांक काय आहे? लहान. आता मला काढायचं आहे याच्यातून, आता याचा मला जर काढायचं असेल लहान कोणता आणि मोठा कोणता, तर दोन्ही आपण एका सेकंदामध्ये काढू शकतो. बघा आता मला काय विचारलं आहे, लहान अपूर्णांक कोणता? तर सर 4/3, 4/2, 4/6 की 4/5. आता मी परत हा नियम वाचणार. अंश समान असतील तर जो छेद मोठा तो व्यवहार्य पूर्णांक आहे लहान. आता मला सांगा, फक्त मी आता छेद बघणार. 3, 2, 6 आणि 5 मध्ये मोठा कोणता आहे सर? तर मोठा हा आहे ना, 4/6. मग मी काय करणार, 4/6 हा माझा असेल सर्वात मोठा. सर्वात लहान ना, काय म्हटलंय, जो छेद मोठा तो काय होतोय, तो लहान होतोय. मग आपलं काय झालंय, हे लहान झालंय. मग आता दुसरा गणित बघा, जो छेद लहान तो व्यवहार्य पूर्णांक आहे मोठा. जर आपल्याला मोठा विचारलं तर 3, 2, 6 आणि 5 याच्यामध्ये लहान कोणता आहे, छेद कोणता लहान आहे, तर हा आहे ना लहान. मग 4/2 हा असेल सर्वात मोठा. याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त अंश समान आहे का ते बघायचं आहे. आणि मग आपल्याला काय विचारलं, जर सर्वात मोठा विचारलं असेल तर छेद जो लहान असेल तो सर्वात मोठा होऊन जातो, आणि जर लहान विचारलं असेल तर छेद जो मोठा असेल तो लहान होऊन जातो. वेगळं काहीच याच्यामध्ये आपल्याला करण्यासारखं नाही आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजलं असेल. आता अजून आता एक एक्झाम्पल बघा. आता हा एक्झाम्पल बघा ना. आता याच्यामध्ये बघा काय छेद 1/5 सर, 1/3 सर, 1/2 सर, 1/4 आणि 1/6 सर. आत्ता आपल्याला विचारलं आहे की याच्यामधला सर्वात मोठा कोणता आणि लहान कोणता. सर आपण काही विचार आपल्याला काढू शकतो, हे मोठा आणि लहान दोन्ही आपण काढू. आता काय म्हटलं, अंश समान असतील तर 1 1 1 अंश समान आहेत. हो सर, अंश समान आहेत. मग काय म्हटलंय, जो छेद मोठा तो काय असेल लहान. जो छेद मोठा, आता याच्यामधला मला सांगा, याच्यामधला मोठा कोणता आहे, 5, 3, 2, 4, 6 पैकी. तर हा सर 1/6 हा काय झालाय, मग छेद मोठा आहे ना तर हा लहान होऊन जाईल. 1/6 आपलं काय झालंय, सर्वात लहान झालंय. मग आत्ता काय म्हटलंय, आता आपल्याला मोठा काढायचा आहे. तर कसं काढणार आपण, अंश समान असतील, जो छेद मोठा तो लहान आणि छेद लहान तो काय असेल मोठा. आता मला सांगा 6, 4, 2, 3 आणि 5 याच्यामधलं लहान कोणतं आहे, तर लहान सर 2 आहे. मग 1/2 हे झालं आपलं सर्वात मोठा. एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला काहीच याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार काहीच करावं लागत नाही. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात सरळ सरळ ठेवावं लागतं, अंश समान असतील तर जो छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे उलट क्रिया करायची आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आणि अंश समान असतील तर. ठीक आहे, आता याच्यावरती बघा, ही तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, गणित याच्यावरती कसे विचारतात. आता रिअलमध्ये बघूया की याच्यावरती परीक्षेमध्ये कसे प्रश्न आलेले आहेत आणि कोणत्या वर्षी परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. जर आता लेटेस्टमध्ये आहे, कारण याच्यावरती या एक्झाम्पलवरती मित्रांनो तुम्हाला लेटेस्टवरती जास्त प्रश्न विचारतात. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट उदाहरण बघूया डायरेक्टली. बघा आता याच्यावरती बघा, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा काय आहे, तर हा प्रश्न आला आहे अमरावती शहर पोलीस भरती 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता आपल्याला काय म्हटलं आहे, 1/2 आहे, 1/3 आणि 1/4 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आपल्याला विचारलं आहे. मग आता काय करणार सर आपण, सरळ सरळ मला सांगा, 1/2, 1/3 आणि 1/4 पैकी आपल्याला विचारलं मोठा कोणता. मग आता पहिली कंडिशन काय, आपला पहिला नियम काय आहे, तर नियम काय सांगतो सर, अंश समान असतील. सर अंश समान आहेत का, 1 1 1 हो सर अंश समान आहेत. मग आता आपल्याला काय विचार, मोठा विचारलाय ना, मग मोठ्याचं काय असेल, जो छेद लहान तो मोठा. इथं म्हटलं ना बघा, जो छेद लहान असेल तो व्यवहार्य पूर्णांक काय आहे, मोठा आहे. मग आता 4, 3 आणि 2 याच्यामध्ये लहान कोणता आहे सर, तर 2. मग आपला 1/2 हे झाले आपला सर्वात मोठा व्यवहार्य पूर्णांक झाला आहे. मग आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि मित्रांनो याच्यातला सर्वात मोठा आता 1/2 झाला आहे, तर सर्वात लहान कोणता पूर्णांक आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, जर तुम्हाला ही कन्सेप्ट आणि संकल्पना समजली असेल तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये इझिली करू शकता.
चला, काही हरकत नाही आहे. फक्त हे तुम्हाला समजलं असेल. आणि मित्रांनो, हे याच्यावरती 100% मी म्हणतो 100% कोणतीही पोलीस भरतीचं प्रश्नपत्रिका काढा, याच्यावरती या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला 100% विचारतात म्हणजे विचारतात. आणि हा प्रश्न कुठं आलेला आहे? 2023 लेटेस्टवाले प्रश्न आहेत. ठीक आहे. चला, नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा, प्रश्न काय म्हटलं आपल्याला आणि हा प्रश्न बघा कुठं आलेला आहे. आता याच्यामध्ये यवतमाळ पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा काय आहे, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? आता आपल्याला काय विचारलं आहे? सर्वात लहान. आता पहिले मी बघणार याच्यामध्ये अंश समान आहेत का सर? तर हो सर, 2 2 2 सर्व अंश समान आहेत. मग अंश समान असतील तर आपल्याला काय विचारलं आहे? सर्वात लहान. मग जो छेद मोठा तो व्यवहार्य अपूर्णांक काय? लहान. हेच नियम बघितला आपण. जो अंश समान असतील, काय म्हटलंय? अंश समान. हा नियम तुम्हाला परत सांगतोय. अंश समान असतील तर छेद मोठा तो काय असेल सर? लहान. आणि लहान तो काय असेल सर? मोठा. असंच आहे ना. हाच नियम आपण बघितलाय ना. फक्त हा नियम तुम्हाला पाठ पाहिजे. नियम जर पाठ असेल तर प्रश्नाला तुम्ही 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. 10 सेकंद बी लागत नाही. आणि जर प्रश्न पाठ नसेल तर मग तुम्हाला कसं करावं लागेल? 2ला 3ने भागावं लागेल, 2ला मग 5ने भागावं लागेल, 2ला मग 7ने भागावं लागेल आणि 2ला मग 9ने भागावं लागेल. मग तुमचं उत्तर निघेल. इथे 3 आता लहान आहे, मग 3 सक सर 18 आणि ते मग 0, 5 चूक सर 20 आणि ते सर मग 0.7 दुनी 14 आणि मग इथे 0.7 दुनी सर 18. मग आता सर्वात लहान विचारले आपल्याला. मग याच्यात हे लहान निघतंय, मग याच्यात अजून तुम्हाला काढावं लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला हे न करता जर तुम्हाला अवघ्या सेकंदामध्ये उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला तो नियम पाठच पाहिजे. अंश समान असतील तर जो छेद मोठा तो व्यवहार्य पूर्णांक लहान, जो छेद लहान तो व्यवहार्य पूर्णांक मोठा. मग आता आपल्याला विचारलंय काय? तर लहान विचारलंय. मग आपल्याला काय पाहिजे? मोठा छेद पाहिजे. छेद ज्यांचा मोठा असेल तो लहान. मग आता सर 3, 5 आणि 7 आणि 9 याच्यामध्ये छेद कोणाचा मोठा आहे? 9 मोठा आहे की 7 की 5 की 3? 9 मोठा आहे सर. माझं उत्तर काय असेल? हेच असेल. हे माझं काय आहे सर? सर्वात लहान. आणि सर्वात मोठा कोणता विचारलं मला, तर काय करणार मी सर? सर्वात मोठा कोणता? जो छेद लहान असेल तो व्यवहार्य पूर्णांक काय? मोठा. मग 3, 5, 7 आणि 9 याच्यामध्ये सर्वात लहान कोणता आहे? 3 आहे सर. मग हा काय माझा झाला आहे? हा सर्वात मोठा. काही अवघड आहे? म्हणजे तुम्हाला लहान विचारो मोठा विचारो, फक्त जो नियम जर पाठ असेल, अंश समान असतील तर जो छेद मोठा तो व्यवहार्य पूर्णांक लहान आणि जो छेद लहान असेल तो व्यवहार्य पूर्णांक मोठा. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. तो नियम व्यवस्थित फक्त लक्षात ठेवा. व्यवस्थित नियम लक्षात ठेवलं की प्रश्न आला की 10 सेकंद बी तुम्हाला लागत नाही सॉल्व्ह करायला. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. आणि मित्रांनो, जर मी शिकवतोय ते जर तुम्हाला समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की ही मित्रांनो PYQची सिरीज चालू आहे. पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व PYQ आपण टॉपिक वाईज पुढे जातोय. आत्तापर्यंत आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कसोट्या, संख्या व संख्याचे प्रकार इथपर्यंत आपण बघितलं आहे. हा अपूर्णांक पण आपला संपला आहे. आता उद्यापासून आपण वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, घातांक हे चॅप्टर आपण आता पुढे घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व विषय, सर्व टॉपिक मी कंटिन्यू करतो आहे. आणि त्या टॉपिकचा तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये जी 2025 पोलीस भरती होईल त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. याच्यात काहीच तीळमात्र शंका नाही आहे. फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट्स काढा आणि त्याचा सराव व्यवस्थित करा मित्रांनो. फक्त ह्या 2-3 गोष्टी व्यवस्थित करा. ह्या 2-3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित केलं की तुम्हाला 2025 वर्दीपासून कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही. ठीक आहे. चला आत्ता बघा, आता नेक्स्ट बघा. आत्ता आपण पहिला नियम बघितला. आत्ता नियम दुसरा अशी हेडिंग द्या. दुसरा नियम काय आहे बघा? छेद समान असतील तर. आपण पहिला नियम काय बघितला सर? तर पहिला नियम बघितला अंश समान असतील तर. आता दुसरा नियम काय आहे सर? छेद समान असतील तर जो अंश मोठा तो व्यवहार्य अपूर्णांक काय सर? मोठाच. आणि जो अंश लहान तो व्यवहार्य अपूर्णांक काय सर? तो व्यवहार्य अपूर्णांक लहानच समजावा. असा प्रश्न आहे. आता पहिल्या नियममध्ये काय बघितलं होतं आपण? अंश समान असतील तर जो छेद मोठा तो व्यवहार्य पूर्णांक लहान आणि जो छेद लहान तो व्यवहार्य पूर्णांक मोठा. म्हणजे आपण उलट समजत होतो. याच्यामध्ये काय आहे? छेद समान जर असतील, छेद जर समान असतील
तर काय करायचं आहे बघा, मोठा तर काय सर मोठा, तर अंश मोठा, अंश मोठा तो व्यवहारीय पूर्णांक काय मोठाच आहे. आणि इथं अंश समान असेल तर जर लहान असेल लहान तर तो काय व्यवहारीय पूर्णांक लहानच आहे. म्हणजे हे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. अंश मोठा तो व्यवहारीय पूर्णांक मोठा आणि अंश लहान तो व्यवहारीय पूर्णांक लहान. कधी मग सर छेद समान असताना आणि जर अंश समान असताना, हे मी तुम्हाला सांगितलं अंश समान जर असतील, अंश जर समान असतील तर काय सर छेद मोठा तो व्यवहारीय पूर्णांक आहे. उलट मोठाचे उलट काय लहान, मग हे सर लहान आणि इथं मग छेद समान असेल हा लहान तर मग काय होईल याचं विरुद्ध मोठा. बस हे एवढं डिफरन्स दोघांमधलं लक्षात ठेवा. हा मी तुम्हाला सांगितलं आहे नियम 1 आणि हा आहे नियम 2. नियम 1 मध्ये आहे अंश समान तर उलट करायचं, छेद मोठा असेल तर लहान, लहान असेल तर मोठा. आणि नियम 2 मध्ये काय छेद समान असेल तर अंश मोठा तो मोठाच आणि अंश लहान तो लहानच. मग ज्याच्यात समानच आहे, याच्यात फक्त उलटं आहे. नियम पहिल्यामध्ये उलटं करायचं आहे, नियम दुसऱ्यामध्ये समान जशात तसंच ठेवून टाकायचं आहे. ठीक आहे. आता ही डेफिनेशन तुमची पाठ झाली असेल असं मी गृहीत पकडतो. चला आता आपण बघूया या प्रश्नावरती. आता सर आपल्याला प्रश्न विचारतात कसे, आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. आता बघा याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात कसे हे बघूया. चला आता बघा, आता आपल्याला सर हा बघा प्रश्न पहिला याच्यामध्ये इकडे घेऊ आपण. आता बघा प्रश्न पहिला बघा, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा असतात 2 आहे 3 आहे 4 आहे 3 आहे 9 आहे 8 आहे 3 आहे 5 आहे 3 आहे. हे आपल्याला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आपल्याला विचारतात मित्रांनो की याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, सर्वात मोठा कोणता आणि सर्वात लहान कोणता. तर आपण काय करणार, फक्त हा नियम जर तुम्हाला पाठ असेल मित्रांनो तर 10 सेकंदामध्ये याचं उत्तर निघून जातं. मग नियम सर पाठ आहे का तुमचं सांगा मला. जर छेद समान असेल तर जर छेद समान असेल अंश मोठा तो व्यवहारीय पूर्णांक मोठा, अंश लहान असेल तो व्यवहारीय पूर्णांक लहान, फक्त छेद समान असताना. आता सर याच्यामध्ये सांगा मला छेद समान आहे का, 3 3 3 आणि 3. हो सर छेद समान आहेत. मग छेद समान असेल तर आपल्याला काय म्हटलं, जर छेद समान जो मोठा आहे तो मोठाच, मग 8/3 काय असेल आपला हा मोठा आणि याच्यामधला लहान कोणता आहे सर 2 4 8 5 पैकी हा सर 2/3. मग हा 2/3 हा असेल आपला लहान. काढता तर डायरेक्ट उत्तर. काही याच्यामध्ये तुम्हाला करायची वेळ घडली, काही फक्त तुम्हाला हे लक्षात पाहिजे. जर छेद समान असेल, छेद फक्त समान आहे का बघायचं आहे आणि त्याचा नियम लावायचा आहे. अंश समान असेल तर नियम बघायचा आहे आणि अंश समानचा लावायचा आहे. अंश समान असेल तर पहिला नियम मी तुम्हाला सांगितला आहे, छेद समान असेल तर दुसरा नियम मी तुम्हाला सांगितलेला आहे. या प्रकारे तुम्हाला परीक्षेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न मित्रांनो विचारतात. आता हा बघा, हा दुसरा एक्झाम्पल बघा ना काय आहे याच्यामध्ये आपल्याला. एक आहे 1 आहे 1 आहे आणि 6 1 आहे. आता मला सांगा मित्रांनो याच्यामधला सर्वात मोठा व्यवहारीय पूर्णांक कोणता आणि सर्वात लहान व्यवहारीय पूर्णांक कोणता. आता 10 सेकंदामध्ये तुम्ही याला उत्तर द्यायला पाहिजे. मोठा कोणता सर तर सांगा. हा मोठा आणि इथं लिहू आपण लहान. आपल्याला दोन्ही काढायचं आहे. मग आता मी पहिले काय बघणार सर, पहिले बघणार सर मी छेद समान आहेत का. हो सर छेद समान 1 1 1 1 आहे. मग छेद समान आहे तर कोणता नियम लागतो, तर आपला दुसरा नियम लागतो. आणि अंश समान जर असतील तर कोणता नियम लागला असता, तर पहिला नियम लागला असता. पण इथे सर छेद समान आहेत, मग छेद समान म्हणजे माझा दुसरा नियम लागतो. मग दुसरा नियम काय आहे सर, छेद समान असतील तर जो अंश मोठा तो व्यवहारीय पूर्णांक काय मोठा. मग 2 3 5 आणि 6 याच्यामध्ये मोठा कोणता आहे सर 6 आहे. मग 6/1 हे काय असेल माझं सर्वात मोठा व्यवहारीय पूर्णांक झाला. आता सर मला सर्वात लहान सांगायचं आहे. आता छेद समान आहे, जो व्यवहारीय पूर्णांक जो अंश लहान तो व्यवहारीय पूर्णांकामुळे लहान झालं.
मग 2, 3, 5 आणि 6 याच्यामध्ये लहान कोणता आहे सर? तर 2 आहे. मग माझं 2/1 हे काय झालं आहे? माझं सर्वात लहान व्यवहार्य पूर्णांक झाले. फक्त मित्रांनो तुम्हाला ते नियम पाठ पाहिजे. मी जे नियम तुम्हाला लिहून दिलेले आहेत ते नियम व्यवस्थित पाठ करा. उत्तर तुम्हाला 10 सेकंदामध्ये तुमचं उत्तर रेडी आहे. आणि जर तुमचे हे नसेल तर मग तुम्हाला कसं करावं लागेल? आता समजा तुम्हाला हेच प्रश्न आहे, आता हाच प्रश्न जर तुम्हाला सॉल्व करायचा आहे तर मग काय करणार तुम्ही? 2/3 करणार, 4/3 करणार आणि हे 8/3 करणार आणि हे 5/3 करणार आणि मग सॉल्व करणार. आता 3पेक्षा 2 लहान आहे, मग काय करणार आहे? मग इथे पॉईंट देणार आणि इथे 0. 3 सख म्हणजे हा पॉईंटमध्ये आला आहे. मग आता इथे काय मोठा आहे ना, 3 1 3 मग हे भागाकार करून तुम्ही हे सॉल्व करणार. मोठा कोणता, लहान कोणता? तर याच्यापेक्षा मित्रांनो सरळ सरळ नियम लक्षात ठेवा. नियम एकदा लक्षात आलं की संपला विषय. ठीक आहे. जर मी जे टीच करतो आहे मित्रांनो हे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला आता आपलं चालू आहे PYQची सिरीज. बरोबर, ही PYQची सिरीज आहे. आता आपण ही कन्सेप्ट बघितली, हा कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. आता याच्यावर परीक्षेत प्रश्न कसे विचारले आहेत 2016मध्ये किंवा 2023मध्ये विचारलेले आहेत का, 2024मध्ये याच्यावरती प्रश्न आलेले आहेत का? सर्वच इयरमध्ये मित्रांनो या कोणत्याही वर्षी कोणतीही पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका तुम्ही काढा, याच्यावरती प्रश्न हमखास 100% येणार म्हणजे येणार, आहे म्हणजे आहेच. ठीक आहे. चला आता याच्यावरती आपण प्रश्न आलेले ते बघूया कसे प्रश्न आपल्याला विचारतात. आता हा बघा, हा प्रश्न याच्यावरती आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर 2017 आणि सोलापूर 2016मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता बघा प्रश्न काय आहे? खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता सांगा सर मला. सर्वात मोठा आपल्याला विचारलं आहे 4/11, 7/11, 2/11 आणि 9/11 यांच्यापैकी म्हणजे सर 4/11, 7/11 आणि 2/11 आणि सर 9/11 यापैकी विचारलं आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असा प्रश्न आपल्याला आहे. आपण काय करणार सर? सरळ सरळ मी काय करणार, पहिले अंश समान आहे का बघणार. अंश समान आहेत का? 4 7 2 9 नाही सर, मग माझा पहिला नियम लागत नाही. मग मी दुसरा नियम चेक करणार, छेद समान आहे का? 11 11 11 11 हो सर, मग छेद समान आहे. मग छेद समानसाठी मग दुसरा नियम काय आहे? जो नियम पहिले नियम चेक करायचा आहे. दुसरा नियम काय आहे? जर छेद समान असेल, अंश मोठा तो व्यवहार्य पूर्णांक मोठा आणि अंश जर छेद समान असेल, अंश लहान तो व्यवहार्य पूर्णांक काय? लहान. म्हणजे जो मोठा तो मोठा आणि लहान तो लहान. दुसऱ्या नियममध्ये सोपं आहे आणि पहिल्या नियममध्ये उलट आहे. मोठा असेल तर लहान, लहान असेल तर मोठा. फक्त समान बघायचं आहे काय. आता छेद समान आहे, आपल्याला काय विचारलंय? सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला विचारलाय. मग आता मला सांगायचे मधला 4 7 2 आणि 9 याच्यामधला कोणता मोठा अंश आहे? तर 9 आहे सर. 9 आणि छेदामध्ये 11 हेच माझं असेल उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? 9 छेदामध्ये 11 हे माझं उत्तर सर आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सहज आणि एकदम सोप्याने 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. 10 सेकंद बी लागत नाही. जर हा नियम व्यवस्थित तुमचा पाठ असेल ना तर लगेच 5 सेकंदामध्ये बघितलं तुमचं उत्तर निघून जातं. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत नाही ते मग काय करणार? 11ने भागणार. मग काय करणार? ते 11ने भागणार याला. मग हे 4/11 भाग देणार, हे 7/11 या प्रकारे ते भाग देणार आणि त्यांना अवघ्या 2 मिनिटात प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. आणि तुम्ही तिथपर्यंत 5-7 प्रश्न सॉल्व्ह करणार. आणि जे विद्यार्थी या प्रकारे सॉल्व्ह करतात, ज्या विद्यार्थ्यांना ट्रिक आणि कन्सेप्ट माहिती आहे ते विद्यार्थ्यांसाठी वेळेचा अभाव कधीच उरत नाही. वेळ भरपूर दिलेला असतो. तर याच्यासाठी म्हणत असतो मित्रांनो तुम्हाला मी की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या आणि प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जर पहिल्यापासून बेरीजपासून व्हिडिओ जर सिक्वेन्सनुसार बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर सर्व व्हिडिओमध्ये कन्सेप्ट आहे, प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया आपण याच्यावरती. आता काय विचारलं? चला आता हा प्रश्न बघा काय आहे आणि प्रश्न कुठं आला आहे बघा मित्रांनो. सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2019मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे बघा. आता 4/7 काय 4/7 3/7 आणि 5/7 आणि 2/7 सर यापैकी विचारलं आपल्याला
सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता मोठा विचारलं आहे. आता सर मी पहिले मला चेक करावं लागेल ना, हा पहिल्या नियममध्ये की दुसऱ्या नियममध्ये बसतो. पहिला नियम काय आहे सर? अंश समान असताना. मी पहिले अंश चेक करणार. 2, 5, 3, 4 अंश समान आहेत का सर? तर नाही, अंश समान नाही. मग दुसरा नियम काय आहे? छेद समान असताना. मग मी बघणार छेद समान आहे का? 7, 7, 7 आणि 7. हो सर, छेद समान आहे. मग दुसरा नियम काय आहे? छेद समान असताना जो अंश मोठा असेल तो व्यवहार्य पूर्णांक काय? मोठा. आणि जो अंश लहान असेल तो व्यवहार्य पूर्णांक काय? लहान. बस एवढंच आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय? सर्वात मोठा. मग मला जो मोठा अंश असेल तो आपला व्यवहार्य पूर्णांक काय? मोठा झाला. मग आता 2, 5, 7, 3 आणि 4 याच्यामध्ये मोठा कोण आहे सर? मग तर मोठा 5 आहे. हे 5 आणि छेदामध्ये सर 7. 5/7 हा व्यवहार्य पूर्णांक आहे सर्वात मग मोठा आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि मला मित्रांनो सांगा तुम्ही याच्यामध्ये सर्वात लहान व्यवहार्य पूर्णांक कोणता हे तुम्ही कमेंट करून सांगा की याच्यामधला सर्वात लहान व्यवहार्य पूर्णांक कोणता आहे ते. ठीक आहे. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करणार आणि तुम्हाला ते जमेल. ठीक आहे. आता पुढे अजून आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. चला. आता हा बघा. आता हा प्रश्न कुठं आला आहे? तर यवतमाळ पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता काय म्हटलं आपल्याला? समान छेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे अंश अनुक्रमे किती आहे सर? 3 आहे, 4 आहे आणि 7 आहे. यांचं काय आहे? छेद समान आहे आणि हे छेद आपल्याला काढायचं आहे. असंच आहे ना. तर त्यांचा छेद किती असला पाहिजे म्हणजे त्यांची बेरीज एकी. आता ह्या तिघांचा अंश छेद समान पाहिजे ना. छेद समान असेल आणि ते समजा बेरीज म्हटलंय त्यांनी, ते बेरीजचं चिन्ह टाकून द्या. आता आपण बेरजेमध्ये शिकलो होतो प्रकार नंबर दुसरा. प्रकार नंबर दुसरामध्ये तुम्हाला सांगितलं होतं जर छेद समान असेल आणि बेरीज असेल तर अंशांचं काय करायचं आपल्याला? कारण की छेद जर समान नव्हते तर आपण लसावी काढत होतो, लसावी काढून छेद समान करत होतो आणि अंशांची बेरीज करत होतो. वजाबाकी असेल तर वजाबाकी करत होतो. एवढंच आहे ना. आणि इथं ऑलरेडी आपल्याला दिलं आहे की छेद समान असतील असं म्हटलं आहे, पण कोणतं छेद आहे ते माहीत नाही. पण अंशांची तर बेरीज करा. अंशांची जर तुम्ही बेरीज केली तर छेद आपल्याला काढता येईल आणि त्यांची बेरीज एक यायला पाहिजे. मग 7 आणि 4 किती सर? 11. 11 आणि 3 सर हे 14. म्हणजे मला सांगा याला मी कशाने भागू म्हणजे माझं बेरीज एक येईल? सर 14ने भागावं लागेल आपल्याला. 14 × 14 आणि 14 × 14. म्हणजे मला छेदामध्ये काय पाहिजे सर? 14 पाहिजे. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. छेदामध्ये मी इथं 14 ठेवणार म्हणजे यांची बेरीज 14 आणि 14ने जर 14ला भागलं तर उत्तर माझं येतं 1. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता. प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न सोपा आहे. फक्त कन्सेप्ट आणि प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न काय, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. प्रश्नाचा अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित कळाला तर प्रश्न सोपा आहे. जर प्रश्नाचा अर्थच कळाला नाही तर मग प्रश्न अवघड आहे. आणि त्याचे कन्सेप्ट पण तुम्हाला समजायला पाहिजे. आणि प्रत्येक प्रकाराचे कन्सेप्ट आणि प्रत्येक म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि क्लिअर करून देतो आहे. फक्त तुम्हाला जर समजत असलं व्हिडिओ परत 1-2 वेळेस बघायचा, व्यवस्थित नोट्स काढा, पाठांतर करा, जास्तीत जास्त याच्यावरती रिव्हिजन करा. रिव्हिजन जेवढं जास्त करसाल तेवढं तुमचा फायदा जास्त होईल. ठीक आहे. चला. यशाचा एकमेव मार्ग म्हणजे तेच आहे मित्रांनो, रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन. जास्तीत जास्त ते म्हणतात ना 100 पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 100 वेळेस वाचा. कमी पुस्तक वाचा पण पुस्तक चांगले वाचा, क्वालिटी वाचा. त्याच पुस्तकाला परत 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 जास्तीत जास्त वेळेस वाचा. म्हणजे तुमचं त्या विषयावरती त्या पुस्तकावरती पकड निर्माण होते आणि मग तो विषय तो पुस्तक ते तुम्हाला कळायला लागतं. ठीक आहे. आणि एकदा विषय आणि पुस्तक कळायला लागलं की मग रिझल्ट काही दूर नाही, रिझल्ट मग तुमचाच आहे. ठीक आहे. फक्त त्या रिझल्टचं तुम्ही तेवढी तुमची पात्रता निर्माण करा की रिझल्ट येण्यासाठी मी कॅपेबल आहे का आणि तेवढं माझा अभ्यास आहे का. एकदा तुमचा अभ्यास झाला की रिझल्ट तुमचे लगातार 1 नाही 5-5 रिझल्ट मग तुमचे येतील. ठीक आहे. आता बघा, आता नियम 3 लिहावरती. आता काय आहे हेडिंग द्यावरती नियम 3. आता हा प्रश्न कुठं आला आहे तर अकोला पोलीस भरती 23 आणि लातूर पोलीस भरती 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघा, आता आपण अंश समान बघितला, छेद समान बघितला. आता 3रा नियम काय असेल?
अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक जर समान असेल, कसं फरक जर समान असतील तर अंश आणि छेद चढत्या क्रमाने मांडावे. म्हणजे काय आहे सर, हे आम्हाला काही समजलं नाही. बघा आत्ता सांगू, हा एक्झाम्पल थ्रू सांगतो मी. 3/4 आहे, 2/3 आहे, 5/6 सर 6 आहे, 1/2 आहे आणि 4/5 सर 5 आहे. आता काय म्हटलं आहे, अंश आणि समान. आता मला सांगा, ह्या गणितामध्ये आपल्याला विचारलं आहे, किती विचारलं आहे, अपूर्ण चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल असा आपल्याला प्रश्न आहे. आता मधातलं विचारलं ना आपल्याला, लहान विचारलं नाही आणि मोठंही विचारलं नाही, आपल्याला विचारलं आहे मधातलं कोणतं आहे. म्हणजे आता काय आपण कसं सॉल्व करणार, पहिले आपण बघणार अंश समान आहे का. पहिला नियम काय आहे, अंश समान आहे का सर, तर नाही. दुसरा नियम छेद समान आहे का सर, तर छेद पण समान नाही आहे. मग तिसरा नियम काय आहे, अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक जर समान असेल तर तिसरा नियम बघायचा आहे. आता फरक म्हणजे काय सर, हा अंश आहे आणि छेद 3 आणि 4 याच्यामध्ये फरक कितीचा आहे सर, 1चा. 2 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे सर, 1चा. 5 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे सर, 1चा. 1 आणि 2 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे सर, 1चा. 4 आणि 5 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे सर, तर 1चा. आता सर फरक समान आहे, तर मग काय म्हटलं आहे, जर फरक समान असतील अंश व छेद चढत्या क्रमाने मांडावे. एक तर तुम्ही अंश चढत्या क्रमाने मांडा, नाहीतर छेद चढत्या क्रमाने मांडा. आता काय, आता मला आपण अंश मांडू. सर्वात लहान कोणता आहे, 1, 5, 2, 3 आणि 4 मध्ये 1/2. मग हा झाला. मग आता किती आहे सर, 2/3. आता याच्यानंतर काय, 3/4 सर, हे 3/4 सर. मग आता काय सर, 4/5, हे 4/5 आणि आता किती आहे सर, 5/6. मग हे सर 5/6. हे झालं आहे माझं चढत्या क्रमाने लिहिलं. 1, 2, 3, 4, 5 झालं आहे ना, संपलं आहे गणित संपलं. आता 5 संपलं आहे. आत्ता आपल्याला विचारलं आहे मधोमध कोणता. आत्ता सरळ मला सांगा, याच्यामधले किती अंक आहेत, हे 1, हा 2, हा 3, हा 4 आहे आणि हा 5वा आहे. याच्यातला मधातला कोणता आहे, तर मधातला सर हा होईल ना 3 नंबरचा. म्हणजे इकडे 2 आणि इकडे 2, म्हणजे मधातला काय सर आपल्याला 3/4 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काहीच अवघड नाही. फक्त काय केलं आपण, अंश समान आहे का बघितलं नाही आहे, छेद समान बघितलं नाही आहे आणि मग अंश आणि छेदांचा फरक काढला. फरक एक समान पाहिजे, 1-1चा पाहिजे किंवा 2-2चा पाहिजे, 3-3चा पाहिजे, 10-10चा पाहिजे, पण समान फरक पाहिजे. मग त्यावेळेस काय करायचं, अंश आणि छेद चढत्या क्रमाने मांडून टाकायचे. मांडून टाकले की मग जसं मांडलं आहे आपण तेच त्याचं उत्तर असेल. मग आता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सहज प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट समजून घ्या. प्रकार 1, प्रकार 2, प्रकार 3 काय कसं कन्सेप्ट चालती आहे ते फक्त व्यवस्थित बघा. कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजली की गणित मग काही अवघड नाही आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. काय आहे, गोंदिया पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय विचारले, खालीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, 5/7, 9/11, 7/9, 3/5 म्हणजे हे समान आहेत. याच्यामध्ये बघा काय आहे, 3/5 आहे, 7/9 आहे आणि 9/11 आहे आणि 5/7 आहे. हे एज फक्त उलट सुलट हे चारही ऑप्शनमध्ये लिहिलेले आहेत. आता यांचा अर्थ काय आहे की चढत्या क्रमाने कोणता बरोबर आहे की चढत्या क्रमाने आहे. एक तर हा आहे, 2 आहे, 3 आहे की 4 आहे, कोणता आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. मग आपण काय करणार सर, आपण नियम शिकले. आपण आतापर्यंत किती नियम शिकलो सर, तर आपण 3 नियम शिकलो. पहिला नियम काय होता सर, अंश समान असताना. मग आता पहिले आपण चेक काय करणार, अंश समान आहेत का, तर नाही सर, म्हणजे पहिला नियम इथे लागत नाही. मग आपण दुसरा नियम चेक करणार. काय सर दुसरा नियम काय होता, छेद समान असताना. मग सर इथे छेद समान आहेत का, तर सर छेद समान नाही. मग तिसरा नियम आपण बघतोय. तिसरा नियम काय होता, मग अंश समान नाही आहे, छेद पण समान नाही आहे, तर मग आपण तिसऱ्या नियमवरती जावं लागेल ना. मग तिसरा नियम काय, अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक जर समान असेल तर. मग आता फरक काय आहे सर, हा बघा 3 आणि 5 फरक किती आहे सर, 2चा आहे. 7 आणि 9 मध्ये फरक किती आहे सर, 2चा आहे. 9 आणि 11 मध्ये फरक किती आहे सर, 2चा आहे. 5 आणि 7 मध्ये फरक कितीचा आहे सर, 2चा आहे. जर फरक समान असेल तर आपण काय करणार, अंश किंवा छेद चढत्या क्रमाने लिहिणार. मग आता मला सांगा, आपण छेद लिहू. आता
मागच्या उदाहरणामध्ये आपण 80 लिहिलं ना, आता छेद लिहू. आता मला सांगा 5, 9, 11 आणि 7 याच्यामध्ये सर्वात लहान छेद कोणता आहे सर? तर 3 छेद हे सर 5. त्याच्यानंतर आता 5 झालं आहे, आता कोणतं आहे? 9, 11, 7मध्ये सर, तर हे सर 5 छेद 7. आता त्याच्यानंतर 9 आणि 11मध्ये सर 7 छेद 9 सर, आणि मग काय सर शेवटचा 9 छेद 11. आता आपण हे चढत्या क्रमाने लिहिलं आहे. आता असं कुठं ऑप्शनमध्ये आहे सर आपला ते सांगा. 3 छेद 5, 5 छेद 7 आणि 7 छेद 9 आणि 9 छेद 11. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4मध्ये दिसतंय असं. तर आपला ऑप्शन क्रमांक काय असेल? 4 असेल. काहीच अवघड नाही मित्रांनो. आणि ह्या गणिताला विद्यार्थी काय करतात, या गणिताला नंतर सॉल्व करील किंवा शेवटच्या वेळेत सॉल्व करील किंवा या गणिताला विद्यार्थी जास्तीत जास्त करून तुक्का मारतात. पण हा गणित एकदम सोपा आहे. जेवढं गणित मित्रांनो मोठं असेल ना, त्या गणिताला ट्रिक असते. ते गणित 10 सेकंदात सॉल्व होणार असतं. पण ज्या विद्यार्थ्यांना त्याची ट्रिक माहीत नसतं, मग गणित विद्यार्थी काय करतात, त्या गणिताला स्किप करतात आणि नंतर तुक्का मारतात आणि तो आला तर आला बरोबर, नाहीतर चुकतं. पण जेवढं गणित मोठं तेवढं गणित सोपं असं लक्षात ठेवायचं आहे. सोपे गणित तुम्हाला आलेच पाहिजे, पण जे मोठे गणित आहेत त्या गणिताला पण ट्रिक लागते आणि ते गणित पण 10 ते 15 सेकंदात सॉल्व होते. आता या गणिताला सांगा मला काय किती वेळ लागते? या गणिताला काहीच वेळ लागत नाही. फक्त गणित तुम्हाला एकदा समजलं आणि कोर कन्सेप्ट जर तुमची माहीत असेल, नियम जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल, तर या गणिताला करायचं काय आहे, तर गणित 10 सेकंदात तुम्हाला सॉल्व होते. नंतर हा पण गणित मग अवघड आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणतो की व्यवस्थित मित्रांनो नोट्स काढा, नोट्सवरती जास्तीत जास्त रिव्हिजन करा, जास्तीत जास्त तीच नोट्स परत वाचा. 100% म्हणतो की या सिरीजच्या बाहेर पोलीस भरतीमध्ये प्रश्न तुमचा जाणार नाही म्हणजे जाणार नाही. 100% प्रश्न याच सिरीजमधून प्रश्न येणार आहे आणि प्रश्न रिपीटेड होतात मित्रांनो. ठीक आहे. चला फक्त आता बघा, आता आपण 3 नियम बघितले. आता 3 नियमचं थोडंसं आपण फक्त ओव्हरव्ह्यू करू की 3 नियम म्हणजे कसं काय. हे 3 नियम तुमच्या लक्षात आहे की नाही ते आपण चेक करूया फक्त. ठीक आहे. चला आता बघा, हां आत्ता बघा पहिला नियम, दुसरा नियम आणि हा तिसरा नियम. आता पहिला नियम काय, इथे फक्त मी 1 लिहितो, इथे 2 लिहितो, इथे 3 आणि हा चौथा नियम अजून आपला बघायचा आहे. जर या 3ही नियममध्ये बसत नसेल तर चौथ्या नियममध्ये बसून गणित सॉल्व होतो. आता पहिला नियम काय होता सर आपला, तर पहिला नियम होता सर अंश समान असताना, बरोबर, अंश समान असताना काय होतं, छेद मोठा किंवा इथं लिहितो डायरेक्ट छेद होता ना, छेद मोठा तो विभाज्य अपूर्णांक होता सर, उलट होता ना ते, म्हणजे लहान होत होतं. आणि जो लहान असेल तर तो काय होत होता सर, तर तो होता सर मोठा होत होता. असंच आता दुसरा नियम काय होता सर, तर छेद समान असताना, छेद समान असताना आता काय होतं सर, अंशवरती काढत होतो ना आपण, अंश म्हणजे मोठा तो काय होता सर, मोठाच होता. हे सोपं होतं. लहान तो काय होता सर, तर लहानच होता, म्हणजे लहान. म्हणजे जो व्यवहार्य पूर्णांक मोठा कोणता, जो मोठा अंश असेल, मोठा हा छेद समान असेल, अंश मोठा तो व्यवहार्य पूर्णांक मोठा, छेद समान असेल, अंश लहान तो व्यवहार्य पूर्णांक लहान, अंश समान असेल, छेद मोठा तो व्यवहार्य पूर्णांक काय, लहान, अंश समान असेल, छेद लहान तो व्यवहार्य पूर्णांक काय, मोठा. एवढं आहे. आता तिसरा नियम काय होता सर, जर अंश आणि छेद, अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक समान पाहिजे होता आपल्याला. जर अंश आणि छेद यांच्यामध्ये जर फरक समान असेल तर काय करत होतो, अंश किंवा छेद चढत्या क्रमाने लिहा, चढत्या क्रमाने लिहा, असं होतं ना, हे लिहा इथे. एवढं करत होतो आपण. याच्या व्यतिरिक्त काही करत होतो का? हे 3ही नियम मित्रांनो व्यवस्थित पाठ करा. लागलं तर याची स्क्रीनशॉट काढा आणि हे तुमच्या मोबाईलला पहिल्या स्क्रीनवरती गॅलरीमध्ये लक्षात ठेवायचं. आणि कधीही पण मित्रांनो हे कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला ट्रिक सांगतो. कधी पण तुम्ही जेवायला जाताय, मेसवरती जाताय किंवा कधी ग्राउंडवरती जाताय, कुठं अवळ्या टोळामध्ये चहाला जाताय, तर त्या टाईमात ह्या गोष्टी पाठ करत राहायच्या.
जर तुम्हाला तसं पाठ होत नसेल तर ह्या गोष्टी त्यावेळेस दिवसातून 3-4 वेळेस तरी ह्या गोष्टीला जर बघितली, असं तुम्ही 8 दिवस कंटिन्यूली केलं तर हे नियम तुमचे पाठ होऊन जातात. ज्या गोष्टी पाठ करत्या असे ह्या प्रकारे तुम्ही पाठ करत चला. ठीक आहे. आता जर पहिल्या नियममध्ये बसला नाही तर दुसऱ्यामध्ये बसतो, दुसऱ्यामध्ये बसला तिसऱ्यामध्ये बसतो, आणि जर तिन्हीमध्ये नाही बसला तर शेवटी चौथ्यामध्ये तो गणित बसतोच बसतो. चौथा हा एकदम त्याच्यामध्ये बसणाराच विषय आहे. म्हणजे तिन्हीमध्ये नाही बसला तर याच्यावर थ्रू नियम 4 नुसार गणित सॉल्व्ह होतो. याच्यामध्ये काही याच्या बाहेर तुम्हाला काही जायची गरजच पडत नाही. ठीक आहे. आता बघूया आपण नियम लिहा. तुम्ही आता नियम लिहावरती आता चौथा. आता चौथा नियम काय आहे आपला ते बघूया आपण. आता बघा नियम चौथा तुमच्याकडे अशी हेडिंग द्या की नियम 4. आता 3 नियम आपण बघितले, काय होते काय नाही, कसे ते काम करतात, कसे त्याच्यावरती गणितं येतात. आता नियम लिहा तुमच्याकडे चौथा. आता चौथा नियम काय आहे सर? अंश आणि छेद यांचा फरक समान नसेल तर लसावी काढून व्यवहार्य पूर्णांक काढणे. आता सर पहिला होता अंश समान, दुसरा होता छेद समान, तिसरा होता अंश आणि छेद यांच्यामधला फरक समान, आणि चौथा काय आहे? अंश आणि छेद यांचा फरक जर समान नसेल तर लसावी काढून व्यवहार्य पूर्णांक काढणे. आता आपल्याला विचारले खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे आपल्याला दिले. आता आपण पहिले काय करणार सर? बघा काय आहे 11 आणि 13. पहिले आपण काय बघणार? अंश समान आहेत का? नियम पहिला काय आहे? अंश समान आहेत का? अंश समान आहेत का? नाही सर, म्हणजे नियम पहिला लागत नाही. नियम दुसरा बघणार. दुसरा नियम काय आहे? छेद समान असतील तर. मग छेद समान आहे का सर? छेद पण समान नाही आहे. मग तिसरा नियम काय आहे? जर अंश आणि छेद यांच्यामधला फरक समान असेल तर. बघू आपण आता फरक समान आहे का? 5 आणि 7 मध्ये फरक कितीचा सर? 2चा. 7 आणि 9 मध्ये फरक कितीचा सर? 2चा. 13 आणि 17 मध्ये फरक कितीचा सर? 4चा. 11 आणि 13 मध्ये फरक कितीचा सर? 2चा. म्हणजे आता सर फरक समान आहे का? नाही सर, 2 आहे पण इथे 4 आहे 1 मध्ये, म्हणजे फरक समान नाही आहे. मग तेच म्हणतात अंश आणि छेद यांचा फरक समान नसेल तर लसावी काढून व्यवहार्य पूर्णांक काढणे. आता लसावी कसं काढायचं हे मित्रांनो तुम्हाला सोपं सांगतो, काही अवघड नाही. बघा 11 छेदामध्ये 2. आता सर हे 2 काय आलं आहे? तर हे जे फरक आहे ना 11 अंशामधला आहे, 11 अंशामधला घेतला आहे आणि फरक मीनं 2 घेतला आहे. हा जो फरक आहे ना तो फरक लिहायचा छेदात. आता 13 आणि फरक किती आहे? 4, तर हे 4 लिहिणार. इथं काय आहे? अंशामध्ये 7 आहे आणि फरक किती आहे सर? तर हे 2. इथं अंशामध्ये काय आहे सर? 5 आणि यांचा फरक किती आहे? 2, तर हे 2 लिहून टाका. आता हे गणित कसं झालं आहे? बेरजेसारखं गणित झालं आहे. छेद जर आपल्याला समान करायचं असेल तर आपण काय करतो? लसावी काढतो. मग आता 2, 2, 4 आणि 2 यांची लसावी काय होईल सर? यांची लसावी 4 होऊ शकते. 4. मग सर्वात मोठा अंक जो असेल त्याची आपण लसावी काढत होतो ना, आणि बाकी अंकांनी त्याला भाग जायला पाहिजे. मग 2ने भाग जातो 4ला. मग तेच आपली असेल काय? लसावी. मग इथं 4 ठेवा. 11 दुनी सर हे 22. म्हणजे याला सॉल्व केलं आहे आपण पूर्ण, याचं उत्तर आलं आहे 22. याला पूर्ण सॉल्व केलं आहे, याचं उत्तर आलं आहे 22. याचं उत्तर 22 आहे. मग आता आपण याला सॉल्व करणार. मग आता 4 1 4 म्हणजे याचं उत्तर काय येईल सर? 13. याच्या खाली हा 13 लिहा. बरोबर, याचं 13 आहे. मग इथं 4. 7 दुनी सर तर 14. आता हे कसं हे तुम्हाला सांगत बसत नाही, हे तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता इथे बघा याचं उत्तर काय आलं आहे? 5 दुनी सर 10. आता मला सांगा 22, 13, 14 आणि 10 याच्यामध्ये मोठा कोणता आहे? आपल्याला लहान विचारले ना, लहान विचारले सर. खालीलपैकी लहान अपूर्णांक कोणता? आता 10, 14, 13 आणि 22 याच्यामध्ये लहान कोणता अंक आहे? तर लहान आहे सर आपला 10. मग 10 लहान आहे ना. 10 कोणता रिप्रेझेंट करतो? 5/2ला. मग ओरिजिनल कोणता आहे? तर हा 4 नंबर 5/7 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग? 5/7 सर 7 हे असेल आपलं उत्तर. काही अवघड आहे मित्रांनो. फक्त हे काय केलं आहे, ही कन्सेप्ट कशी चालली आहे हे फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. एकदा तुमचं लक्षात आलं की गणित काही अवघड नाही. नियम पहिला लावायचा, दुसरा, तिसरा, तिन्ही नियम नाही लागले तर चौथा नियम थ्रू गणित सॉल्व्ह होतोच होतो, याच्यामध्ये काही शंकाच नाही. ठीक आहे. चला, हे जर व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला समजत असेल, मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जसं तुम्हाला फायदा होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण फायदा
होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चला आता हा प्रश्न बघा कुठं आला आहे, तर अकोला पोलीस भरती 2019मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर काय म्हटलं आहे, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता काय आहे, 3/4 आहे सर, 13/18 आहे सर, 7/8 आहे सर आणि 13/16 आहे सर. हेच गणित आहे ना, फक्त वरचं हे उदाहरण खाली खाली लिहिलं आहे मी. आता मला सांगा पहिला नियम काय आहे सर. आता पहिला मी काय सांगितलं आहे, पहिला नियम आपण नियम चेक करणार. हा गणित कोणत्या नियमात बसतो पहिले तुम्हाला तो नियम फाइंड आउट करावी लागेल. फाइंड आउट केल्याच्या नंतर तुम्हाला लवकर गणित सॉल्व्ह होईल तो. आता पहिला नियम काय सर, अंश समान आहेत का. अंश समान सर नाहीत म्हणजे पहिला नियम लागत नाही. नियम दुसरा बघा, छेद समान असतील तर. छेद समान पण नाही सर. मग तिसरा नियम काय आहे सर, अंश आणि छेद यांचा फरक समान असेल तर. मग आता आपण फरक काढू. बघा काय आहे, 3 आणि 4 याच्यामध्ये फरक किती आहे सर, 1चा आहे. 13 आणि 18 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे सर, 5चा आहे ना, बरोबर. 13 आणि 5 18. आता 7 आणि 8 यांच्यामध्ये फरक किती आहे सर, 1चा आहे. आता 13 आणि 16 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे सर, 3चा आहे. आता सर फरक समान आहेत का, फरक पण समान नाही. मग ज्यावेळेस नियम पहिला लागत नाही, दुसरा लागत नाही, तिसरा लागत नाही, मग त्यावेळेस चौथा नियम लागतोच. हा चौथा नियम कसा आहे, तिन्ही नाही लागले तर चौथा नियम त्याला लागतोच. मग चौथा नियम काय सांगितलं सर, मग लसावी काढायचा आहे आणि हे करायचं. मग काय करणार, हा अंशाचा 3 घेतला आपण आणि यांचा फरक आहे तो फरक छेदामध्ये घेतला आहे. आता 13 अंशामधलं घेतलं आहे आपण आणि यांचा फरक किती आहे सर, 5चा, तो 5 आपण छेदामध्ये घेतला आहे. आता 7 आहे, 7 यांच्यामध्ये फरक किती आहे सर, 1, तो 1 आपण घेतलं आहे छेदामध्ये. आता इथं किती आहे सर, हे 13 आणि यांचा फरक किती आहे सर, 3, तर 3 घेतलं आपण छेदामध्ये. आता 1, 5, 1 आणि 3 हे छेद वेगवेगळे आहेत तर छेद आपल्याला समान करावे लागेल. छेद समान करण्यासाठी आपण काय करतोय, लसावी काढतोय. मग मला सांगा 3, 1, 5 आणि 1 यांचा लसावी किती निघेल सर, 5 त्रिक सर 15, म्हणजे 15 निघेल यांचा लसावी, बरोबर. 5ने आपण 3 गुणलं 15, म्हणजे अशी संख्या आहे 15. या 15ला 3ने भाग जातो, 1ने बी, 5ने बी आणि 1ने पण जातो. मग आता काय करायचं आहे पुढे, आता फक्त त्याला सॉल्व करायचं. 15 त्रिक सर हे 45, याला आपण सॉल्व केलं आहे, उत्तर आलं आहे 45. आता याला 13 त्रिक सर हे 39. आता इथे सर 15 साती सर हे 15 साती 5 आता इथे सर 13 पाची हे 65 सर. आता हे कसं सॉल्व केलं आहे हे मी तुम्हाला सांगत बसत नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल बेसिकमधला तर अपूर्णांकाची बेरीज व्यवस्थित बघा. 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अपूर्णांकाची बेरीज. तिथे मी तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित सांगितलेलं आहे, हे कसं उत्तर येत आहे, याचं उत्तर हे कसं आलं आहे हे मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता मला सांगा प्रश्न आहे सर्वात लहान कोणता. आता मला सांगा 45, 39, 105 आणि 65 याच्यामधला लहान कोणता आहे. लहान सर 39 आहे. 39 कोणाला रिप्रेझेंट करतोय, 13/5ला. 13/5 म्हणजे कोणाचा आहे, 13/18 ओरिजिनल आहे ना, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, 13/18 हे ओरिजिनल आहे ना. याचा आपण डिफाईन खाली केलं आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल मित्रांनो 2 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सहज सॉल्व्ह करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त ही कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजली, ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली की गणित सोपं आहे, काही अवघड नाही आहे. फक्त समजून घ्या. एकदा कोणताही विषय समजला की त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली की तो विषय तुम्हाला मग काही वाटत नाही, मग विषय तुम्हाला सोपा जातो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. हा प्रश्न कुठं आला तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे, चढत्या क्रमाने लावल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल असं आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता आपण काय करणार मित्रांनो बघा, पहिले 7/5 आहे, 10/7 आहे, 4/3 आहे आणि 11/8 आहे आणि सर 13/9 आहे. आता हा गणित आहे. आता हा फक्त आपण गणित लिहिलं आहे. आता या गणिताला नियम पहिला लावायचा आहे. नियम पहिला काय आहे सर, अंश समान असतील तर. अंश समान आहे का, नाही. मग नियम दुसरा बघायचा. दुसरा नियम काय आहे, छेद समान असताना. छेद समान आहेत का, नाही. मग तिसरा नियम काय बघायचा आहे, अंश आणि छेद यांच्यामधला फरक समान आहे का.
मग आपण बघू फरक समान आहे का. बघा 7 आणि 5 यांच्यामध्ये फरक किती आहे सर 2चा. 10 आणि 7 यांच्यामध्ये फरक किती आहे सर 3चा. 4 आणि 3 यांच्यामध्ये फरक किती आहे सर 1चा. 11 आणि 8 मध्ये यांचा फरक किती आहे सर 3चा. 13 आणि 9 यांच्यामध्ये फरक किती आहे सर तर हे 4चा. आता सर फरक समान आहे का तर फरक समान नाही सर. 2 आहे 3 आहे 4 आहे फरक समान नाही ना. मग आपण काय करणार लसावी काढून यांचं सॉल्व करणार याला आपण. म्हणजे 7/2 हे सर 2 कुठून आले तर हा 7 अंशामधला आपण जसं तसं घेतलं आहे आणि 2 फरकवाला घेतला आहे आपण बरोबर. मग आता हे 10 यांचा फरक किती आहे सर 3चा. मग हे 3/2 हे 4 अंशामधलं जसं तसं घेतलं आहे आणि हा 1 फरक घेतला आहे. आता 11 जसे तसं अंशामधलं घेतलं आहे आणि यांचा फरक 3 हे 3 आपण घेतलं आहे. आता हा 13 घेतला आहे आपण अंशामधलं आणि फरक 4 आहे ते 4 जसे तसं घेतलं आहे. आता मला सांगा 4, 3, 2 हे छेद समान आहेत का तर नाही. मग हा छेद समान करावी लागेल. तर छेद समान करण्यासाठी काय करतो आपण लसावी काढून छेद समान करत होतो ना. तर लसावी काढून आपण छेद समान करू शकतो अव्यवहार्य अपूर्णांकामध्ये. मग आता 4, 3 आणि 2 अशी कोणती संख्या की त्या तिघांना भाग जाईल. मग 4 त्रिक 12 करू शकतो आपण. 12ला 3ने भाग जातो 2ने भाग जातो 1ने पण जातोच. मग आपण 12 काय असेल मग आपली लसावी. आणि हे मित्रांनो मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सर्व सांगितलं बरं का. लसावी कशी काढायची काय काढायची आहे हे सर्व तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये ती कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतो व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा. नाहीतर सर हे काय करताय आम्हाला काही समजत नाही आहे असं करू नका. फक्त जर तुम्ही बेसिकचा पहिला व्हिडिओ बघितला अपूर्णांक चॅप्टर पहिल्या व्हिडिओपासून जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला सर्व समजतं की हे काय करतो मी डायरेक्ट लसावी 12 कशी निघते ते. ठीक आहे. मग आता पुढे चला. आता इथे 12 ठेवा. साईनसाठी सर तर 42 म्हणजे याचं उत्तर आलं आहे मित्रांनो 42. मग याचं किती असेल सर 10/40 म्हणजे याचं उत्तर निघालं आहे 40. आता याचं उत्तर काय असेल 12/48 सर हे याचं उत्तर निघालं आहे 48. यांचं उत्तर किती असेल 11/44. आता यांचं उत्तर काय असेल मित्रांनो 13 हे 39. आता मला सांगा मित्रांनो आपल्याला काय विचारलं आहे मधोमध विचारलं आहे ना. आता आपल्याला लहान नाही आणि मोठा नाही. लहान मोठा आपण डायरेक्ट सांगू शकतो. मग याच्यात आपण काय करायचं मित्रांनो बघा हा अंक चढत्या क्रमाने लिहा ना. पहिले काय लिहा हे 39 लिहा. मग त्याच्यानंतर काय येईल सर त्याच्यानंतर 40 येईल. त्याच्यानंतर काय येईल सर हा 42 येईल. त्याच्यानंतर काय येईल सर तर हा 44 येईल. त्याच्यानंतर सर 48. आता मला सांगा 39, 40, 42, 44, 48. आता मला सांगा मला याच्यामधला कोणता मधोमध आहे. आता तर मधोमध सर आहे 42. आता 42 कुठं आहे तर 42 इथं आहे. 42 कोणाला रिप्रेझेंट करतं तर 7/2ला. 7/2 कोणाला करतं तर 7/5ला. मग 7/5 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 7/5. 7/5 माझं असेल उत्तर. आता मला फक्त मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा की याच्यामधला सर्वात लहान कोणता आहे आणि सर्वात मोठा कोणता आहे. आणि जर हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही हे कमेंटमध्ये नक्की करसाल आणि जर समजलं नसेल तर करू शकत नाही. आणि मित्रांनो मी हेच सांगतो मी तुला की व्हिडिओच्या शेवटी चांगले आणि ट्रिकी प्रश्न असतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. ठीक आहे. असे प्रश्न या टॉपिकवरती विचारतात. आणि व्यवहारी अपूर्णांक मित्रांनो अपूर्णांक हा चॅप्टर चांगल्या प्रकारे करा. या टॉपिकवरती पोलीस भरतीमध्ये 2 ते 3 प्रश्न हमखास येतात. आणि आज जो आपण व्हिडिओ बघितला आहे त्याच्यावरती तर हमखास एक प्रश्न असतो. आणि तो प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांना 90% असे विद्यार्थी आहे की हा टॉपिक त्यांना अवघड जातो आहे. ठीक आहे. तर या टॉपिकवरती म्हणून पेपर सेटर 2 ते 3 प्रश्न त्याच्यावरती टाकतोय ना. म्हणून हा टॉपिक चांगल्या प्रकारे करा. हा टॉपिक जर तुम्हाला एकदा कळाला तर मग काही अवघड नाही. 2-3 प्रश्न तुमच्या हातातले आहेत म्हणजे 2-3 मार्काची लीड तुम्हाला भेटली आजच असं तुम्ही समजून चालायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना सांगून सहकार्य करा. ठीक आहे. चला इथेच आपण आज थांबूया. उद्यापासून वर्ग आणि वर्गमूळ हा चॅप्टर चालू होतो आहे. मग वर्गमूळ कसे काढायचे 2 अंकी 3 अंकी 4 अंकी हे सर्व आपण उद्यापासून ती कन्सेप्ट आपण शिकून पुढे चालू करूया. आणि हे मित्रांनो PYQची सिरीज आहे. PYQच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये टॉपिक वाईज PYQ सिरीज घेऊन आलेलो आहे.
आणि ही सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे. ही सिरीज झाली, मग आपण बुद्धिमत्तेची पण सिरीज चालू करतो आहे. बुद्धिमत्ता झाली, मराठी ग्रामर पण चालू करतो आहे. मराठी ग्रामर झालं की जी केचं पण आपण चालू करणार आहे. पोलीस भरतीसाठी लागणारं सर्व काही मटेरियल ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी घेणार आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही सराव करा, अभ्यास करा आणि लवकरात लवकर पोस्ट घेऊन इथून बाहेर पडा. ठीक आहे. चला थांबूया इथेच आपण.